तोफा काल थंडावल्या आहेत। आरोप प्रत्यारोप आणि चिखलफेकीनं राज्याचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आणि त्यामुळे आता उद्या होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। 21 ऑक्टोबरला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 6 पर्यंत मतदान पार पडणार आहे। त्यामुळे सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन न्यूज 18 लोकमतकडून करण्यात येत आहे। मोहोळ मतदारसंघात शिवसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे। अनगर गावात गाडीची तोडफोड करण्यात आली असून राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी गाडीची तोडफोड केल्याचा आरोप शिवसेनेच्या उमेदवारानं केलाय। निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगानं मुंबईतल्या वरळीमध्ये तब्बल 4 कोटींची रक्कम जप्त केली। आयकर विभाग आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेचा तपास सुरू केलाय। जप्त करण्यात आलेल्या पैशांचा निवडणुकीशी संबंध आहे का याचा तपास सध्या सुरू आहे। बीड शहरात खंडेश्वरी मंदिराजवळ पैसे वाटताना एकाला रंगेहात पकडण्यात आले। त्याच्याकडून लाखो रुपये जप्त करण्यात आले। पैसे वाटलेल्या लोकांची यादी निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाच्या हाती लागली आहे। तर राष्ट्रवादीनं या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये पोलिसांनी पिंपरी चिंचवडचा कुख्यात गुंड रफिक शेखसह 3 जणांना अटक केली। त्यांच्याकडून 2 रिव्हॉल्वर, 1 चाकू तसंच जिवंत काडतुस देखील जप्त करण्यात आली आहेत। या घटनेचा पोलीस अधिक तपास करत आहेत। भुसावळमध्ये मतपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या मुलाच्या अंगावर कुत्रा धावला आणि त्यामुळे मुलानं कुत्र्याला आवरण्यासाठी हातात दगड घेतला। मात्र कुत्र्याला मारण्यासाठी दगड उचलल्यानं राहुल सोनटक्की यांनी चक्क तलवार हातात घेऊन धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी राहुल सोनटक्की यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। बीडच्या परळीतील शेवटची प्रचार सभा संपल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना भोवळ आल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळे त्या स्टेजवरच कोसळल्या। तर काही वेळातच त्यांना उपस्थित असणाऱ्या कार्यकर्त्यांनी सावरलं। सध्या त्यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये तपासणीसाठी नेण्यात आलं असून तिथे त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। महाराष्ट्रात 8,98,39,600 मतदार आहेत। यामध्ये पुरुष मतदार 4,68,75,000 आहेत। तर महिला मतदारांची संख्या ही 4,28,43,000 एवढी आहे। यंदा 1,71,00,000 तरुण आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 21 ऑक्टोबर म्हणजे उद्या पार पडणाऱ्या मतदानासाठी राज्यामध्ये 96,661 मतदान केंद्र तयार करण्यात आली आहे। 95,000 मुख्य मतदान केंद्र आहेत। तर महिलांसाठी खास करून 352 सखी मतदान केंद्र देखील स्थापन करण्यात आली आहेत। विधानसभा निवडणुकीसाठी 1,79,895 ईव्हीएम असणार आहेत। तर 1,35,000 व्हीव्हीपॅट असणार आहेत। निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राज्यात 21 तारखेला 288 मतदारसंघ आणि 1 लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे। 21 तारखेला म्हणजेच उद्या सकाळी 7 वाजून ते संध्याकाळी 6 पर्यंत मतदान करता येणार आहे। 7,747 संवेदनशील मतदान केंद्र आहेत। तर सुरक्षेसाठी 4 लाख पोलिसांनी सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले। प्रचार संपला असला तरी आता छुपा प्रचार सुरू होणार आहे, ज्यामध्ये उमेदवाराला सोशल मीडियाच्या माध्यमातूनही प्रचार करता येणार नाहीये। मात्र उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर होऊ शकतो। मात्र त्याच्यावर बंधन आणण्यासाठीचं काम जे आहे ते प्रशासनाला करावं लागणार आहे। सोशल मीडियावरील प्रचार रोखण्यासाठी पुण्यातील निवडणूक आयोगाची टीम सज्ज आहे। मतदानासाठी नाशिक प्रशासन सज्ज असल्याचं जिल्हाधिकारी सुरेश मांढरे यांनी सांगितले। मतदान कालावधीत दारूबंदीचा आदेश देण्यात आलाय। दिव्यांग मतदारांसाठी जिल्ह्यामध्ये 450 व्हीलचेअर आणि मदतनीसही देण्यात येणार आहेत। तर मतदान कक्षात मोबाईल कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। नाशिकमध्ये मतदानासाठी 1,325 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी ही माहिती दिली। तर संवेदनशील मतदान केंद्रांवरती विशेष फोर्स देखील तैनात करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। गडचिरोलीच्या संवेदनशील मतदान केंद्रांवर कुठल्याही अनुचित प्रकार न घडता मतदान व्यवस्थित सुरळीत पार पडावं यासाठीचं मोठं आव्हान निवडणूक आयोगासमोर आहे। सुरक्षित मतदान पार पाडण्यासाठी पथकं कडेकोट बंदोबस्तात बेस कॅम्पवरती पोहोचली आहेत। तर 100 मतदान पथकांना वायुदलाच्या हेलिकॉप्टरमधून बेस कॅम्पवरती पोहोचवण्यात आलं। चंद्रपुरातील महर्षी विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी मतदान करा अशी प्रतिकृती साकारून मतदान करण्याचं आवाहन केलंय। चंद्रपूर बचाव संघर्ष समिती आणि महर्षी शाळा यांच्या पुढाकारानं हा उपक्रम आयोजित करण्यात आला। वाशिम जिल्ह्यातील विधानसभेसाठी मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून जनजागृती केली। केकत उमरा इथल्या विठाबाई पसारकर विद्यामंदिराच्या विद्यार्थ्यांनी वाशिम शहरात पथनाट्य सादर केलं।
तर उद्याच्या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व स्तरातील लोक मतदानाचा हक्क बजावणार आहेत। समाजामध्ये सकारात्मक बदल होईल यासाठी मतदान करणार असल्याचं तृतीयपंथीय सोनिया सुर्वे यांनी सांगितलं। येत्या विधानसभा निवडणुकीवर पावसाचं सावट असल्याचं चित्र निर्माण झालंय, कारण राज्यभरात शुक्रवारपासून मान्सूनोत्तर पाऊस बरसतोय। विदर्भ वगळता राज्यभरात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर पुणे वेधशाळेनं हा अंदाज वर्तवलाय। पुण्यामध्येही 2 दिवसांपासून पाऊस सुरू आहे। पुण्यातील काही भागात चांगला पाऊस होतोय, तर काल रात्री देखील पुण्यात पाऊस झालाय। मतदानाच्या दिवशी देखील राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, तर पुणे आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। चाळीसगाव तालुक्यात जोरदार पावसानं हजेरी लावली। या पावसानं कापूस, ज्वारी, बाजरी पिकांचं मोठं नुकसान केलंय। तसंच आदर्श जय हिंद कॉलनीतील रस्त्यांवर 2 फुटांहूनही अधिक पाणी साचलं होतं। दरम्यान दयानंद हॉटेल जवळील पुलावरूनही पाणी वाहताना बघायला मिळतंय। तिकडे भिवंडीतही परतीच्या पावसानं भात शेतीचं मोठं नुकसान झालेलं बघायला मिळतंय। भिवंडी तालुक्यातील शुक्रवार रात्रीपासूनच या ठिकाणी सुरू असणाऱ्या पावसानं शेतकरी हवालदिल झालेत। भिवंडीमध्ये मोठ्या प्रमाणात कापून ठेवलेलं भात पीक शेतामध्येच भिजून गेलंय। टिटवाळा वासिंद या ग्रामीण भागातील पट्ट्यात हातातोंडाला आलेलं भाताचं पीक भुईसपाट झालंय। यावर्षी चांगल्या पावसामुळे भात शेती चांगली झाल्यानं शेतकरी आनंदात होता, मात्र त्यातच परतीच्या पावसामुळे या रोपांचे मोठं नुकसान केलंय। लवकरात लवकर याची नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात येतेय। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये इजिप्तवरून आयात करण्यात आलेला 5 टन कांदा दाखल झालेला आहे। वेळेत कांदा आयात न झाल्यानं घाऊक बाजारपेठेत 20 रुपये किलो दरानं हा कांदा विकण्याची वेळ आली आहे। भिवंडीच्या अंबाडी गणेशपुरी रोडवर वसई महापालिकेची बस उलटून अपघात झालाय। अपघातामध्ये 3 प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे। पीएमसी बँकेच्या खातेदारांनी एशियाटिक लायब्ररी ते आरबीआय कार्यालयापर्यंत रॅली काढली। पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेवर आर्थिक निर्बंध लादल्यानं खातेधारकांनी हे आंदोलन केलंय। यावेळी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं पीएमसी बँकेवरती लादलेल्या आर्थिक निर्बंधांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। लोकलच्या 3ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्ग, तर हार्बरच्या पनवेल ते वाशिम दोन्ही मार्गांवरती आणि पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दोन्ही धीम्या मार्गावरती ब्लॉक असेल। त्यामुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांचे हाल होणार आहेत। सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघूयात जगभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। महात्मा गांधी यांची 150वी जयंती वर्ष अविस्मरणीय व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून विविध कार्यक्रम आखले जात आहेत आणि याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चित्रपटसृष्टी आणि कला जगतातील विविध दिग्गजांशी संवाद साधलाय। यामध्ये आमिर खान, शाहरुख खान यांच्यासह सर्वच दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित होते, तर यावेळी शाहरुख खानने मोदींचे आभार मानले। हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष कमलेश तिवारी यांच्या हत्येनंतर संपूर्ण लखनौमध्ये तणावाचं वातावरण आहे। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतले, तर त्यापैकी 3घांना गुजरातमध्ये पकडण्यात आलं आहे। घटनास्थळाहून सुरतमधील धरती स्वीटचा डबा आढळला होता आणि त्यावरून या 3घांना अटक करण्यात आली आहे। बातमी आंतरराष्ट्रीय विश्वातून युरोपियन महासंघातून बाहेर पडण्यासाठी ब्रेक्झिट करारावरील मतदान लांबणीवर टाकण्याच्या प्रस्तावाला खासदारांनी पाठिंबा दिलाय। ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी संसदेत प्रस्ताव सादर केलाय। या महत्त्वाच्या प्रस्तावाच्या बाजूनं 322 तर विरोधात 306 मतं पडल्यानं जॉन्सन यांना धक्का बसलाय। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बातम्या आहे क्रीडा विश्वातून। दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे या मुंबईकर जोडीनं भारताचा डाव सावरला। रोहित शर्मानं दमदार शतक ठोकलं, तर भारतीय टीमनं तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी 3 गडी गमावून 224 धावा केल्यात। बांगलादेश विरुद्ध 3 नोव्हेंबरपासून